शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर सकाळची वेळ, स्वयंपाकाची तयारी. तर कोबीची भाजी अशी करायची. तर बघा मी कशात घेतले चिरायला. तर सुपात लागली मी चिरायला. म्हटलं मोठं आपलं बरं पडतंय ना. तर सगळाच कोबी करून टाकायचंय. तर आणलेला कोबी तसाच राहिला होता. तर कोबी शेवटी केला म्हणलं कसं खराब होत नाही ना. बाकीच्या भाज्यांचं काय होतं, लगेच खराब होऊन जातात, संपवावं लागतं. कोबीच एवढं कसं जरी राहिला तरी खराब होत नाही. त्यामुळं शेवटी नंबर आलाय कोबीचा. तर आता कोबीची भाजी करायची. त्यासाठी डाळ वगैरे भिजत घातली. इथे कोबीची भाजी ना करायचं चाललं होतं माझं आणि सिंपल असे. तर जिरे, मोहरी, लसूण, मिरची आणि कढीपत्ता असं टाकलं होतं. आणखीन ना थोडीशी डाळ पण भिजत ठेवली होती मी कोबीमध्ये घालण्यासाठी. थोडंसं डाळ टाकून केली की छान लागते पण आणि खाऊ वाटते. तसं आम्हाला आवडतंच कोबी. तर हरभऱ्याची डाळ ना थोडा वेळ भिजवली होती मी आणि डाळ जास्त घालून केलेली भाजी पोरींना आवडते, त्यामुळं थोडीशी जास्तच भिजवली होती. आणि थोडंसं चवीपुरतं ना मीठ वगैरे टाकलं होतं आणि तिखट टाकलं तरीसुद्धा चालते बरं का, वाफेवर शिजली भाजी. तर इथं सिलेंडर न्यायसाठी आलो होतो आणि मी इथं बाहेरच बसले होते. ह्याने गेले होते रांगेमध्ये. तर खूप अशी रांग होती. आणखीन तांदूळ ना असे धुवून पसरून ठेवले होते सुकायसाठी. तर तांदूळचे पापड करायचे म्हणून तर सिलेंडर नेला. सिलेंडर आणायला गेलो पण सिलेंडर मिळालंच नाही. पावती काढली आणि सिलेंडर मिळालं नाही. तर आता जेवण करणार. आता जेवण काय, आता जेवण करायचं. आणू सांगितली ती खाऊ आण म्हणून. हाय आल्या आल्या पाणी किती पिऊ वाटायला लागले. तर इतकं गर्दी त्या सिलेंडरच्या तिथं ना, टाक्याच संपल्या. आम्ही पावती काढली आणि टाक्या संपल्या. मिळालंच नाही. त्यामुळं आता उद्या तर सुट्टी आहे, उद्या पण मिळणार नाही म्हणून सांगितले. चला आता जेवण करून घेतो. तर इथं ना ढोकळा करण्यासाठी मी बॅटर भिजवलं होतं. तर जेवण वगैरे झाल्यानंतर भिजवले. सकाळी मी ताक केलं होतं ना त्यावेळेला. तर इनो करायला ना असं कुकरमध्ये पाणी ठेवलंय. गरम करायला ठेवते कुकर. तोपर्यंत तयारी करायची. आणि ह्यामध्ये मिरची आणि लसूण टाकायचे. तर थोड्याशा ताकामध्ये असं बेसन भिजवलं होतं. तर चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद टाकली. मिक्स करून घ्यायचं. आणि आता इनो यामध्ये टाकायचं असतं. इनो नाही आता, तर मी सोडाच टाकून करणार. आता बघू आता सोडा टाकून कसं होतं. पहिल्यांदा सोडा टाकून मी पण करायला लागले. तर ह्याला डब्याला ना ज्यामध्ये करायचं त्याला तेल करून घेतले. तेल लावून आणि असं थोडासा सोडा टाकलाय. सोडा टाकल्यानंतर चांगलं आता मिक्स करायचं. तर आता ओतून घेतलं मी बॅटर. तोपर्यंत कुकर पण आपला गरम झाला. शक्यतो ना कुकर गरम करून मगच आपल्याला भांड त्यामध्ये ठेवायचं बरं का. तसं केल्यावर ना ढोकळा चांगला आपला फुटतो. पाणी थोडं ठेवलं होतं. पाणी गरम झालं ते ठेवलं आणि कुकरचं झाकण आपल्याला लावायचं. तर रिंग आणि शिट्टी काढून ना झाकण लावायचं आणि 15 मिनिटात होतोय आपला ढोकळा तयार. तर ढोकळा बघा आपला तयार झालाय. पोळायला लागले. एकदम छान झालाय. सोडा घालून सुद्धा मला वाटलं इनो नाही घातलं, पण काही नाही,
झालाय छान. गरम आहे आणू. आता फोडणी टाकायची. गरम आहे. तर आता फोडणी टाकूया म्हटलं तर ना तेल तापायला लागले आणि मोहरी म्हणा, कढीपत्ता, मिरची असं सगळं फोडणीत टाकायचंय. तर खूप छान असा ढोकळा झालाय. बघा थोडं काढलं होतं मी आणूला खाण्यासाठी थंड व्हायला. तर आता फोडणी करून ह्यातच ओतायचंय. मिरची आणि कढीपत्ता. बघा फोडणी ओतली. आता ह्यामध्येच ना थोडस पाणी करून टाकायचंय साखर मिठाचं. थोडस मीठ टाकलंय आणि थोडीशी साखर टाकणार आहे. पिठी साखर केलेली होती म्हणलं आता तीच टाकूया. परत साखर विरघळायची कधी आली. असं पाणी आपल्याला ह्यावर ओतायचंय. आणून खाल्लं. खाणार आहे का टाकू द्या. टाकलं मी. तर आपला ढोकळा तयार झाला छान असा. तर ढोकळा घेऊन ना जायचंय मला तर मैत्रिणीच्या घरी. तिनं मला डब्यात काय काय घालून दिलं होतं मध्ये खायला असंच. आणि ते डबे मी सगळे मोकळे दिले. कोथिंबीर वडी नाही, आळूची पानाची वडी ना क्रिस्पी अशी छान वेगळ्या पद्धतीने केली होती तिनं. वेगळंच केलं होतं. ती दिलं होतं सगळं. आणि असंच काय काय खाऊ दिलं तर आणूला पण. आणि ते सगळे डबे मी तसेच दिले रिकामे. तिनं अचानक मागितल्यावर मला काय करायचंच झालं नाही आणि द्यायचं राहिले. मग काय त्यात घालून म्हणलं आता आज ढोकळा करून देऊया म्हणलं. म्हणून खरं तर केलाय ढोकळा. आणि ढोकळ्याची रेसिपी मी सुद्धा बऱ्याचदा शेअर केलेली आहे. सगळे अगदी व्यवस्थित दाखवले. तर आता पोळलं का. तर आता डब्यामध्ये ही घेते. आता आमच्याच डब्यात घ्यायचंय. तिचं डबा तर सगळं गेलं. आणि डबा घेऊन आता बोलवलं होतं मी खरं तर घरीच. पण घरात कोण नाहीये. पोरं बाहेर गेलेत आणि पोरं सुट्टी लागली ना त्यामुळे पोरं पण गेलेत सुट्टीला. ती एकटीच आहे घरी. मग म्हणली आता मी काही एकटे येत नाही, तुम्हीच या. मग आता मीच चालली. त्यामुळं आता आवरते आणि जाऊया. आता डब्यात घेतलाय आणि थोडा घरी ठेवलाय खायला. चला आता जाऊया आवरून. आता चला हानू झाली तयार. कपड्याचं स्टँड इकडं ठेवलं. म्हणलं काय पाऊस आणखीन आला बिला तर होईल म्हणून म्हणलं चला आता आवरून चाललोय. अक्षू आज गेली. अक्षूची तब्येत आता ठीक आहे. अक्षूची तब्येत बिघडली होती 4-5 दिवस झाले. आता आहे बरी. ती गेल्या ट्युशनला. आता आम्ही चाललोय 3 जण. परत येऊन आणखीन स्वयंपाक वगैरे करायचा आहे. त्यामुळं जाऊन पटकन यायचं. काढली कशाला चढलीस वर तू. उचल. गरम आहे नीट धर. काढू नको दे जात. तर इथं घेऊन आलो होतो ढोकळा आणि बसलो होतो आम्ही. चहा वगैरे चाललं होतं. तर तिथं पुस्तक ठेवलेलं होतं ना. तर मी थोडंसं म्हणलं चला बसलो तर थोडा वेळ पुस्तक वाचू. आणि धूरवाले ना ते आले होते त्यामुळं आणू लागली होती रडायला. का तर ते धूरवाले आले की तिचं कायम रडायचं चालूच असते. तर आता कुकरला डाळ पालक शिजवून घेऊन फोडणी टाकणार आहे. आता चालू जाऊन तिथून चहा वगैरे झाला. बोलत बसलो उशीर आणि आलो. बस. आणि आता स्वयंपाक म्हणलं संध्याकाळचा करायचंच होतं. मी म्हणलं होतं तर भात एक लावलाय आणि आता पालकाचा गरगटा करावा म्हणलं. आता स्वयंपाक करायचा. परत ढोकळ्याची भांडे वगैरे पण भरपूर पडल्यात. ती पण आता सगळं आवरायचं आहे. इथं आणूला वाफ द्यायचं चाललंय. सर्दीनं जाम झाली आहे की नाही. आणि लहानपणापासून आणू अशी धरती स्वतः. लहानपणीचा सुद्धा तिचा व्हिडिओ आहे. स्वतः धरली होती तिनं.